नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। दक्षिण कोरियाशी संरक्षण भागीदारी वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय। दक्षिण कोरियाच्या भेटीवर असताना जयशंकर यांनी दक्षिण कोरियातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि संरक्षण भागीदारी विषयक महत्त्वाच्या क्षेत्रांमधील नवीन तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि हरित हायड्रोजन क्षेत्रातील सहकार्याच्या मुद्द्यावर चर्चा केली। भारत दक्षिण कोरिया दरम्यानच्या 10व्या संयुक्त कमिशनच्या बैठकीच्या वेळी त्यांनी दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ते वूल यांच्याशी चर्चा केली। संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहकार्याच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी सर्वसमावेशक आणि विधायक चर्चा झाली असे त्यांनी यावेळी सांगितले। पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 6.8% होईल आणि त्यापुढेही वाढीचा वेग लक्षणीय राहून भारत वर्ष 2031 पर्यंत उच्च मध्यम उत्पन्नाचा दर्जा गाठेल असा अंदाज क्रिसिल या पतमानांकन संस्थेने वर्तवलाय। क्रिसिलने आज इंडिया आउटलुक अहवाल जाहीर केलाय, त्यात ही माहिती देण्यात आली आहे। देशात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे। 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी आज पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर आहेत। त्यांचा हा दौरा काश्मीरसाठी खास असणार आहे। दौऱ्यात पंतप्रधान मोदी अनेक विकास प्रकल्पांचे अनावरण करणार आहेत, तसंच सार्वजनिक सभेला देखील संबोधित करणार आहेत। पाण्याखालील तपशीलही आमची मालमत्ता आहे, आमचा वारसा आहे असे सांगत मालदीव जलविज्ञान सर्वेक्षणासाठी भारतासोबतच्या कराराचे नूतनीकरण करणार नाही असे मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइझू यांनी जाहीर केलंय। पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाकडे असलेल्या जागांची संख्या 123 झाली असल्याने हा पक्ष पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमधील सर्वात मोठा पक्ष ठरलाय। आरक्षित जागांचे वितरण इम्रान खान यांचे समर्थन असलेल्या सुन्नी इत्तेहाद काउन्सिलला करण्यास निवडणूक आयोगाने नकार दिल्याने आपोआपच या जागा इतर पक्षांना वाटल्या गेल्या। अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार होण्याच्या शर्यतीत असलेल्या भारतीय वंशाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली यांनी आता व्हाईट हाऊसच्या शर्यतीतून माघार घेतली आहे। रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी निक्की हेली यांनी आपला प्रचार थांबवलाय। सुपर ट्यूजडे रोजी 15 राज्यांच्या पक्ष प्राथमिक फेरीत पराभव झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय। हेली यांच्या निर्णयामुळे रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एकमेव प्रमुख उमेदवार राहतील। नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची ट्रम्प यांच्याशी लढत राहणार आहे। भारतीय मजुरांची कुचेष्टा केल्याबद्दल तैवानमधील कामगार मनबी सू मिंग चुंग यांनी भारतीयांची माफी मागितली आहे। भारतातील एका विशिष्ट भागातील शरणार्थी कामगारांना नियुक्त करण्याच्या सरकारी योजनेबद्दल सू यांनी ही टिप्पणी केली होती। दोन्ही देशांमधील जनतेतील थेट संवाद वाढवण्याबाबत 16 फेब्रुवारीला सामंजस्य करार झाल्यामुळे तैवानमध्ये भारतीय मजुरांना भरती केले जाणार आहे। या संदर्भात टीव्हीवरील एका कार्यक्रमात बोलताना सू यांनी सर्वात प्रथम ईशान्य भारतातील मजुरांची नियुक्ती केली जाणार असल्याचं सांगितलंय। लक्षद्वीप जवळ असलेल्या मिनिको या संरक्षणदृष्ट्या महत्त्वाच्या बेटाजवळ भारतीय नौदलाने INS जटायू हा नाविक तळ तैनात केलाय। यामुळे संरक्षणदृष्ट्या महत्त्वाच्या लक्षद्वीप बेटासह सागरी सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षणाला उपयोगी परिस्थिती निर्माण होऊ शकेल। याशिवाय हिंद प्रशांत महासागरातील चाचेगिरी विरोधी उपाययोजनांसाठी आणि कारवाईसाठी हा नाविक तळ उपयोगी ठरणार आहे। अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील भागात सागरी मार्गांना होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठीही या नाविक तळाची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांना 1979 मध्ये लष्करी राजवटीत फाशी देण्यात आली होती, मात्र त्यांच्यावर योग्य प्रकारे खटला चालवला गेला नाही असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय। भुट्टो यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेच्या वैधतेबाबत सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या 9 सदस्यीय पीठाने एकमताने केलेले निरीक्षण सरन्यायाधीश काझी फैज ईसा यांनी जाहीर केलंय। रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्यापही थांबलेलं नाहीये। दोन्ही देशांचे राष्ट्राध्यक्ष अतिशय आक्रमक पद्धतीने बाबी हाताळताना दिसत आहेत। तशातच ताज्या मिळालेल्या माहितीनुसार युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हे मिसाईल हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याचं सांगितलं जातंय। झेलेन्स्की यांच्या ताफ्याच्या अगदी जवळ सुमारे 500 अंतरावर रशियन सोडलेले एक मिसाईल पडल्याचे सांगण्यात आले। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष व शिष्टमंडळ यांच्यासोबत असताना हा प्रकार घडलाय। रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच झेलेन्स्कींच्या इतक्या जवळ क्षेपणास्त्र हल्ला झालाय।
मध्य प्रदेशात एक विमान कोसळल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील गुना विमानतळावर आपत्कालीन लँडिंगच्या प्रयत्नात एक ट्रेनी विमान कोसळलंय. या विमानाने नीम चहून सागराकडे उड्डाण केले होते, मात्र विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला आणि ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येते. या विमान अपघातात महिला पायलट नॅन्सी मिश्रा जखमी झाल्यात. मिळालेल्या माहितीनुसार विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता. त्यानंतर महिला पायलटने गुना एरोड्रोमवर विमान उतरवण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान धावपट्टीवर उतरत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झालाय. या दुर्घटनेत महिला पायलट नॅन्सी मिश्रा जखमी झाल्याची माहिती आहे. पश्चिमी आशियाई देश सिरियामध्ये दहशतवाद्यांनी तांडव घातलाय. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पूर्व सिरियातील ग्रामीण भागामध्ये अंधाधुंद गोळीबार सुरू केला होता. यात 18 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 16 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत. दिग्गज गॅरी कास्पारोव्ह यांनी बुद्धिबळ विश्वावर अनेक वर्ष राज्य केलं. आजही बुद्धिबळ म्हटलं की सर्वप्रथम गॅरी यांचं नाव ओठावर येतं. या खेळाचे चाणक्य म्हणून त्यांचे हितचिंतक त्यांना ओळखतात. पण आता या खेळातील दिग्गजाला रशियाने दहशतवादी घोषित केलंय. त्यांचा रशियाच्या दहशतवादी आणि अतिरेकी यादीत समावेश करण्यात आलाय. रशियाने आर्थिक वॉचडॉगने बुधवारी बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि राजकीय कार्यकर्ते गॅरी कास्पारोव्ह यांच्यावर ही कारवाई अर्थात त्यांना दहशतवादी संबोधलं गेलंय. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळालाय. सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर रिया चक्रवर्तीच्या परदेश प्रवासावरही कोर्टात बंदी घालण्यात आली होती. मात्र आता निर्बंध हटवण्यात आलेत. मुंबईच्या विशेष न्यायालयाकडून तिला परदेशात जाण्याची परवानगी मिळाली आहे. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा आज वाढदिवस आहे. अनुपम खेर यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतात. अशातच आता अनुपम खेर यांनी वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज दिलाय. अनुपम खेर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकताच अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.